मित्रांनो, नुकतीच म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या जवळजवळ 4082 घरांची लॉटरी पार पडलेली आहे आणि त्यातील विजेत्यांना देकारपत्रे देण्यात आलेली आहेत, सूचनापत्रे देण्यात आलेली आहेत। त्याशिवाय वेटिंगवर जे कोणी विजेते होते त्यांचंही कन्फर्मेशन आलेलं आहे, त्यांना सुद्धा पत्र देण्यास सुरुवात केलेली आहे। तर महत्त्वाचं मित्रांनो, जे काही मुंबई लॉटरीमध्ये विजेते ठरलेले आहेत त्यांचे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत की ज्यांची उत्तरं पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्याच्यामध्ये मित्रांनो, अनेक विजेत्यांनी 100% पेमेंट केलेलं आहे, परंतु पुढील प्रोसेस संदर्भात त्यांना काहीच इंटिमेशन देण्यात आलेलं नाही की नेमका पुढील प्रोसेस कधी होणार आहे किंवा काय होणार आहे, पोझिशन कधी होणार आहे, या संदर्भात ते संभ्रमात आहेत। दुसरं की अनेक प्रकल्पांना ओसी नसताना सुद्धा म्हाडाने त्यांच्याकडून पैसे घेत आहेत, म्हणजे वडाळा असेल, विक्रोळी असेल अशा ठिकाणी ओसी नाही आहे तरी सुद्धा पैसे भरायला सांगितलं आहे। अशा वेळी सुद्धा अनेक अर्जदार हे वेगवेगळे प्रश्न करत आहेत। त्याशिवाय अनेकांची लोन प्रोसेस होत नाही आहे, अनेकांना वेळ लागतोय, अनेकांना टाईम लागतोय आणि अशा स्थितीमध्ये ते 19 पर्यंत भरू शकतात किंवा नाही असा सुद्धा डाऊट आहे, असेही काही प्रश्न आहेत। त्याशिवाय PMYच्या रजिस्ट्रेशन संदर्भात सुद्धा अनेक प्रश्न आहेत की ज्यांची उत्तरं पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि आज आपण याच प्रश्नांना घेऊन सविस्तर चर्चा करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता मित्रांनो, जी काही म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी झालेली आहे, ज्याची आता प्रोसेस सुरू आहे, त्याच्यापैकी बहुतांश विजेत्यांना इंटिमेशन लेटर तर मिळालेली आहेत, पण अनेकांना देकारपत्रे सुद्धा दिलेली आहेत। आता तुम्हाला 19 पर्यंतही तुम्हाला 25% रक्कम भरायला म्हाडाने सांगितलेलं आहे आणि ते 25% रक्कम भरण्यासाठी अनेक जण धावपळ करताना दिसून येत आहेत। त्याच्यापैकी मित्रांनो, अनेकांनी ऑलरेडी 100% पेमेंट केलेलं आहे। तर त्यांचा प्रश्न हाच आहे की सर, आम्ही 100% पेमेंट करून 10 ते 15 दिवस झालेले आहेत, पण अद्यापही म्हाडाकडून काहीच माहिती आलेली नाही, नक्की आम्हाला पोझिशन लवकर मिळेल का? आता लक्षात घ्या मित्रांनो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ज्यांनी 100% पेमेंट केलेलं आहे, जसं मी मागच्या व्हिडिओ सांगितलं होतं की ऑडिटसाठी तुम्हाला 10 ते 12 दिवस लागतातच, पण अनेकांनी मला कमेंट्स केले की सर आम्हाला 10-12 दिवस होऊन गेलेले आहेत, आम्हाला 15-20 दिवस होत आहेत पैसे भरून, पण अशाही स्थितीमध्ये म्हाडाकडून कुठलंच इंटिमेशन आलेलं नाही। आणि हा खरंच मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्यांनी पेमेंट ऑलरेडी केलेलं आहे आणि त्यांना म्हाडाकडून काहीच इंटिमेशन आलेलं नाही, याचा अर्थ की पोझिशन संदर्भात थोडी शंका येऊ शकते। कारण जर पोझिशनसाठी जर घरे तयार असतील तर नक्की ज्यांनी 100% पेमेंट केलं, म्हाडाने सुद्धा सांगितलं होतं की जे 100% पेमेंट करतील त्यांना लगेच पोझिशन दिलं जाईल, जे 412 स्कीम कोड आहे किंवा 416 स्कीम कोड आहे, येथील प्रकल्पांना ओसी आलेली आहे जे गोरेगावला आहेत। आता फक्त आपण स्कीम कोड क्रमांक 412 आणि 416 संदर्भात बोलतोय की ज्यांना देकारपत्रे आलेली आहेत, ज्यांनी पेमेंट केलेलं आहे ते आता संभ्रमामध्ये आहेत। अनेकांची गृह कर्जाची प्रक्रिया सुरू आहे, होम लोनची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि अशा स्थितीमध्ये त्यांना अनेक अडचणी येताना दिसत आहेत। अनेकांना वेळ लागतोय, अनेकांना सँक्शन्स येत नाहीत, अनेकांना कमी लोन होते, हवे तेवढं होत नाहीत आणि अशा स्थितीमध्ये ते खूप भरडले जात आहेत, इकडे तिकडे धावपळ करत आहेत। सध्या अनेक जण कमेंट्स करत आहेत, अनेक जण कॉन्टॅक्टमध्ये आहेत मित्रांनो, जे यासाठी धावपळ करत आहेत कारण त्यांना घर घ्यायचं आहे। आता म्हणून ज्यांनी 100% पेमेंट केलं त्यांना खरं तर या 8 ते 10 दिवसामध्ये म्हाडाकडून इंटिमेशन लेटर येणं अतिशय आवश्यक आहे, अन्यथा पुढील महिन्यापासून त्यांचे EMI सुरू होतील आणि मग जर पेमेंट समजा पोझिशन नाही झालं आणि जर EMI सुरू झाले तर इथे सुद्धा आर्थिक फटका हा विजेत्यांना बसू शकतो। याचाही विचार करणं याचाही कुठेतरी म्हाडाने विचार करणं आवश्यक आहे। दुसरं की PMY रजिस्ट्रेशन संदर्भात अनेकांना कन्फ्युजन आहे की PMYचं रजिस्ट्रेशन पोझिशनच्या अगोदर होणार आहे का पोझिशनच्या नंतर होणार आहे, काय प्रक्रिया करणार आहेत, अशी अनेकांना कन्फ्युजन झालेली आहे। मी अगोदर सुद्धा बोललो मित्रांनो, म्हाडाने खरं तर PMYचं रजिस्ट्रेशन पहिलं करायला हवं होतं आणि त्याच्यानंतर देकारपत्र देऊन पैसे घ्यायला हवे होते, परंतु म्हाडा सरसकट सर्वांकडूनच पैसे घेताना दिसत आहे। म्हणजे ज्यांची व्हॅलिडिटी नाही आहे, ज्यांनी कास्ट सर्टिफिकेट जमा केले नाही किंवा जे मेन डॉक्युमेंट जमा केले नसताना सुद्धा त्यांना देकारपत्रे देण्यात आलेली आहेत। खरं तर देकारपत्र हे फायनल अंतिम पात्रता दिल्याच्यानंतर द्यायला पाहिजे, खरं तर पात्रता पूर्ण झाल्याच्यानंतर द्यायला पाहिजे। ऑनलाईन पात्रता पूर्ण झालेली आहे, पण जे काही राखीव प्रवर्ग आहेत त्याच्यातील अनेकांना त्यांनी देकारपत्रे दिली आहेत आणि पैसे भरायला सांगितलेलं आहे। उद्या समजा एखाद्याने कास्ट व्हॅलिडिटी जमा केली नाही, मग त्यांचे रिफंड पैसे म्हाडा करणार आहे का? किंवा उद्या एखाद्याचं PMYचं रजिस्ट्रेशन झालं नाही, मग त्यांच्या पैशाचं काय करायचं? असाही अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत। म्हणून ज्यांनी 100% पेमेंट केलं त्यांना मात्र आता PMYच्या रजिस्ट्रेशनची वाट पाहावी लागणार आहे। कारण मी म्हाडातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला मित्रांनो, तर त्यांनी सांगितलं की या आठवड्यामध्ये हे सगळं PMYचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते एका व्यक्तीला दिलं जाणार आहे आणि त्या कंपनीकडूनच हे PMYची प्रोसेस पूर्ण केली जाईल, असं कुठेतरी एक अंदाज वर्तन होतोय, अशी कुठेतरी वरवरची माहिती मला मिळालेली आहे। दुसरं महत्त्वाचं मित्रांनो की ज्या प्रकल्पांना ओसी आलेली नाही
म्हणजे जी घरे राहण्यासाठी तयार नाही आहेत, ताबा देण्यासाठी तयार नाहीत, तेथील प्रकल्पांना सुद्धा तेथील विजेत्यांना सुद्धा पैसे भरावयास सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ जे काही स्कीम कोड क्रमांक 413 आहे, वडाळा अँटॉफिल वडाळा या ठिकाणी ओसी आलेली नाही आहे, बऱ्याच बिल्डिंगची ओसी बाकी आहे, तेथील विजेत्यांना पैसे भरायला सांगितलेले आहेत. कन्नवारनगर विक्रोळी येथील प्रकल्पांना ओसी आलेली नाही आहे, तेथील विजेत्यांना सुद्धा पैसे भरायला सांगितलेलं आहे. आता जाहिरातीनुसार सांगतो मित्रांनो, जाहिरातीमध्ये दिले की ओसी आलेली नाही आहे. त्याशिवाय बोरिवली आहे, बोरिवलीच्या घरांना सुद्धा अजून ओसी आलेली नसल्याचं कुठेतरी जाहिरातीत स्पष्टपणे देण्यात आलेलं आहे, परंतु तेथील विजेत्यांना पैसे भरायला सांगितलेलं आहे. मग आता जर समजा ओसीच आली नसेल आणि एखाद्या विजेत्याने पूर्ण पेमेंट केलं असेल तर त्याला त्या घराचा ताबा मिळणार का? ऑब्वियसली मिळणार नाही, कारण जोपर्यंत ओसी येणार नाही तोपर्यंत म्हाडा ताबा देऊ शकत नाही. आणि समजा एखाद्या विजेत्याने समजा 100% पेमेंट केलं, वडाळा, विक्रोळी, बोरिवली 100% पेमेंट केलं, तर त्याला जर ताबा मिळाला नाही तर समजा त्याने जर लोन केलं असेल किंवा जे काही हप्ते आहेत त्याचं जे काही EMI आहे तो सुरू राहणार आहे. म्हणजे काय होईल की तुमचा EMI सुरू होणार पण घर ताब्यात येणार नाही जोपर्यंत ओसी येणार नाही. म्हणजे त्याला 1 महिना लागेल, 2 महिने लागतील, 3 महिने लागतील, 6 महिने सुद्धा लागू शकतात. मग समजा एखाद्या घराची ओसी 6 महिन्याच्या नंतर आली पण तुमचे जर EMI आत्ता सुरू झाले तर 6 महिने तुम्हाला फुकटमध्ये EMI भरावे लागतील, त्याचं तुम्हाला बेनिफिट मिळणार नाही. आणि इथे कुठेतरी विजेत्यांची आर्थिक कोंडी होऊ शकते. अनेकांनी कमेंट्स केलेत मित्रांनो, अनेक जण कमेंट्स करतायत, अनेक जण मला फोन करतायत आणि विचारतात की सर आमचं असं आहे, तर ओसीच नाही आली तर पैसे भरायला सांगतात, आम्ही पैसे भरू का किंवा काय प्रोसेस आहे? तर म्हाडाचे जे काही डेडलाईन आहे ते आपल्याला फॉलो करावीच लागणार आहे. पण इथे म्हाडाने हा विचार करणं आवश्यक आहे. मी तशी म्हाडातून विचारणा केली मित्रांनो की तुम्ही हे पैसे अगोदर का घेताय ज्यांना ओसी आली नाही, तर त्यांनी सांगितलं की सगळं सिस्टम अपडेटेड आहे, हे सगळं सिस्टममध्ये फीड केलं असल्यामुळं हे सगळे पैसे घेतले जात आहेत. आता महत्त्वाचं मित्रांनो, जर ओसीच आली नाही तर नक्कीच या विजेत्यांना आर्थिक भुर्दंड पडणार आहे, आर्थिक फटका पडणार आहे, हेही तितकंच सत्य आहे. आणि म्हणून कुठेतरी ऑलरेडी अनेक विजेत्यांनी सांगितले की सगळी घरे महाग आहेत, परवडणारी खरंच घरे आहेत का? तर अजिबात नाही. अनेक ठिकाणची घरे ही बिलकुल परवडणारी नाही आहेत. जसं की स्कीम कोड क्रमांक 413 अँटॉफिल वडाळा येथील अनेक विजेत्यांनी मला कालपर्यंत कंटिन्यू फोन असतात मित्रांनो की सर आम्ही लोनची प्रोसेस करतोय, आम्हाला पूर्ण लोन होत नाही आहे, मला पेमेंट 50,000 आहे पण लोन मला 20,000 होते किंवा 18,000 होते, 15,000 होते, अशा वेळेस आम्ही काय करायला पाहिजे? तर अनेकांना हाच प्रश्न पडला की जर आमचं उत्पन्न 25,000पेक्षा कमी आहे आणि जर किंमत 40 लाख आहे तर इथे आम्हाला ॲडजस्टमेंट करणं खूप अवघड जात आहे. आता ही गोष्ट मान्य आहे मित्रांनो की म्हाडाने जाहिरातीमध्ये स्पष्टपणे किंमत दिली होती. अनेक जण असं विचारतं की तुम्हाला जर किंमत ऑलरेडी दिली होती तुम्ही अर्ज का केला, असे अनेक जण कमेंट्स करत आहेत. परंतु मित्रांनो खरंच उत्पन्न गट आणि घरांची किंमत याचा वडाळ्यामध्ये कुठेही ताळमेळ बसताना दिसत नाहीये आणि म्हणून अनेक विजेते मजबुरीनं का होईना पण हे घरे सरेंडर करत आहेत. अनेकांनी मला सांगितलं की सर मला घरे सरेंडर करायचं कारण मी सगळ्या बँका फिरून झालोय, मला हवं तेवढं लोन मिळत नाही आणि मी ॲडजस्टमेंट करू शकत नाही. आणि अशा वेळेस त्यांची घर घ्यायची इच्छा असताना सुद्धा ते घर घेऊ शकत नाहीत. ही कुठेतरी खंत नक्कीच आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी अशी कमेंट्स केली की सर आम्हाला लोन होईल, आम्ही त्यासाठी पात्र आहोत पण सँक्शन लेटर भेटत नाही आहे, बँकेकडून वेळ लागतोय, काही बँका अगोदर व्याजदर वेगळं सांगतायत, नंतर वेगळं सांगतायत, पलटी मारतायत, काय कमेंट्स येत आहेत. परंतु इथे सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो की जे लोन प्रोसेस करतायत, ज्यांना लोन होऊ शकतं अशांना पण आता काहीतरी वेळ वाढून हवा आहे असे अनेक जण कमेंट्स करतायत की सर अजून 1 महिना तरी निदान या 25% जी काही रक्कम आहे तिला अजून 1 महिना तरी वेळ मिळाला असता तर आम्ही नक्कीच पेमेंट केलं असतं, कारण आमची प्रोसेसमध्ये आहे, आमची फाईल प्रोसेसमध्ये आहे. कारण अनेक जणांचे नातेवाईकांना घरी लागलेले आहेत, अनेक जण गावी राहत आहेत, अनेक जण बाहेर राहत आहेत आणि त्यांना ते प्रोसेस करायला वेळ लागत आहे. आणि म्हणून कुठेतरी म्हाडाने याही मागणीचा विचार करावा की जी काही 25% रक्कम आहे तिची जी काही मुदतवाढ आहे 19 ऑक्टोबर ती कुठेतरी महिन्याभराने वाढवावी जेणेकरून सगळ्या विजेत्यांना एक दिलासा मिळू शकतो. त्याच्यापैकी काही जणांनी 10% रक्कम पेमेंट केलेलं आहे, 10% रक्कम त्यांनी केले, जवळचे पदरातले टाकून 10% पेमेंट केलं आहे, पण आता लोन प्रोसेसमध्ये त्यांना वेळ लागतोय, त्याच्यामुळे ते अनेक जण हतबल झालेले दिसून येत आहेत. म्हणून मित्रांनो जे कोणी विजेते मुंबई लॉटरीमध्ये पात्र ठरलेले आहेत त्यांना मात्र अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे आणि त्यातील काही म्हाडाचे नियमसुद्धा त्याला कारणीभूत असल्याचं वारंवार सांगितलं जात आहे. आणि म्हणून कुठेतरी म्हाडाने या सगळ्या गोष्टीचा विचार करून अर्जदारांना कशा प्रकारे दिलासा देता येईल याचा मात्र विचार नक्कीच करावा, कारण त्यांच्याकडे वेळ खूप कमी आहे, लॉटरी लागल्याने पैसे भरायला वेळ खूप कमी आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना सगळे ॲडजस्टमेंट करणं अवघड जात आहे. आणि नक्कीच म्हाडाकडून या बाबीचा कुठेतरी विचार करणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.